सारथी संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी. 2023च्या बॅचमधील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्याच्या सारथी केंद्रावर आंदोलन करण्यात येत होतं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळालेल्या आश्वासनानंतर आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलं. दरम्यान बार्टीनं संशोधक विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत सीईटी रद्द करून सरसकट फेलोशिप देण्याचा निर्णय घेत यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केलाय. त्यामुळे सारथीनं सुद्धा या धर्तीवर निर्णय घ्यावा आणि सरसकट फेलोशिप द्यावी. त्याचबरोबर येत्या 10 जानेवारी रोजी होणारी पीएचडीसाठीची सीईटी रद्द करावी या मागणीसाठी सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळपासून पुणे सारथी मुख्य केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. यामध्ये कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा ठिय्या आंदोलन सुरूच होतं. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतलाय. ही संस्था आपण इथं संस्थेच्या वरच्या बाजूला घोषवाक्य लिहिलं आहे की शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती. त्यांना सर्वांगीण प्रगती साधायची आहे का अधोगती साधायची आहे या सगळ्या त्यांच्या या सगळ्या प्रोसेसवरनं दिसून येतं. सुरुवातीला जाहिरातीमध्ये काही उल्लेख देत नाहीत, त्यानंतर म्हणतात 200 देतो, त्याच्या अगोदर म्हणतात 50 देतो, त्यानंतर म्हणतात आता परीक्षाच घेतो. हा एकपेक्षा 1000 अडथळे या ठिकाणी मराठा संशोधक विद्यार्थ्यांच्या पायात टाकलेले आपल्याला बघायला मिळतात. आपण बघतोय की गेले 2 दिवस काल सकाळपासून या सगळ्या महिला आणि आपले सगळे हे विद्यार्थी या ठिकाणी ठिय्या मारून बसलेले आहेत. त्याचं कारण असंच आहे की बार्टीला ज्या पद्धतीनं आता बार्टीनं 10 जानेवारीला जी काही फेलोशिपच्या संदर्भातली सीईटी होणार होती ती रद्द केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं याच सरकारनं जे काही सर्वंकष समान धोरण राबवलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन या सरकारनंच आणलंय. ते धोरण तर त्यांनीच त्याची अंमलबजावणी करावी आणि ताबडतोब या ठिकाणी सारथीची जी काही 10 जानेवारीची परीक्षा आहे ती रद्द करावी. अशा पद्धतीचा निर्णय जोपर्यंत सरकार घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून तसूभरही हलणार नाही अशा पद्धतीचा ठाम निर्धार या ठिकाणी सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी केलेला आहे. यावेळी निखिल मगर, ऋषिकेश लबडे, तुकाराम शिंदे, तुकाराम जाधव, दत्ता पाटील, अंबादास मेहवणकर, पूजा मोरे, रुपाली पाटील, प्रांजली क्षीरसागर यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले सारथी संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.